नमस्कार मित्रांनो. तर भारत दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज इथे आपण आलेलो आहोत. आणि आपल्याला आज बघायचे इथली जी काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, जी काही साप आहेत, ह्यांनी जी जतन केलेत ते खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेत आणि आपण ते सगळे बघणार आहोत. तुम्हाला पण नक्कीच आनंद होईल आणि नक्की जावा, खूप मज्जा येईल. फक्त आणि फक्त 40 रुपये तिकीट आहे आणि लहान लेकरांसाठी 20 रुपये तिकीट आहे. तिथून आपण एक ई बस म्हणून आहे, ई बस म्हणजे मोटर व्हेकल आहे, ती पण आपण घेऊ शकतो आणि हे सगळं कव्हर करू शकतो. हे आपण एका दिवसात आरामात कव्हर करू शकतो आणि हे असंच बघायला खूप खूप मज्जा येईल. हे सापापासून कसं वाचायचं ह्याची काही माहिती दिलेली आहे इथे. तसंच पुढे गेलं तर हिरवी पोपटा आहेत, जी की तुम्हाला आता स्क्रीनवर ते एवढी स्पष्ट दिसत नसतील. पुढे गेल्यानंतर हे धामण, जी रॅट स्नेक म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा इथे आहे, बघायला मिळेल आपल्याला आणि खूप खूप मज्जा येईल. सगळे ओरिजिनल साप आहेत इथे, असंख्य असे साप आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. काही बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता येते की कशा पद्धतीने ॲक्टिव्ह साप आहेत ते, आणि खूप खूप म्हणजे खूप मजा येईल. तसंच आपल्याला हे जे त्यांचं खाद्य आहे पांढरा उंदीर, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. हे त्यांचा एक ग्रुप आहे त्या पूर्ण प्राण्यांचा, जे की घोणस जे आहे ह्या प्रकारचा हा साप आहे. आणि तसंच आपण पुढं बघतोय तर हे जाळीदार अजगर जो म्हणतो आपण, तो अजगर आता आपल्याला बघायला भेटेल, आपल्या समोर बघायला भेटेल. खूप शांत असा झोपलेला होता, निवांत असा पडलेला होता. बघा हा अजगर कसा वाटते ना भीती. नक्कीच वाटणार. चला पुढे जाऊ. चांदणी कासव या नावाने एक छान असा कासव आहे, खूप छान असे खेळत होते ते, आणि त्यांचा हा व्हिडिओ पण खूप सुंदर असा आलेला आहे. बघत राहा, पुढे चलत राहा. आता आपण चाललोय ग्रीन इग्वान, म्हणजेच घोरपड टाईप म्हणू शकतो आपण, घोरपड सारखा आहे. त्यांनी खूप छान असं जपून ठेवलेलं आहे. हे काही सापांचे प्रकार आहेत जे की बिनविषारी साप आहेत. इथे त्यांची काच सोडलेली आहे बघा. हे तस्कर म्हणून एक साप आहे, तो सुद्धा इथे आहे. त्याला आपण बघू शकता. मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे, कसला लटकला आहे तो बघितलं. आणि आता हा पुढचा जो आहे तो चापडा साप आहे, म्हणजेच हिरवा साप म्हणतो आपण, एकदम बिनविषारी साप आहे. त्यानंतर ही मगर, हिचं आपल्याला तोंड नाही दिसू शकलंय पण प्रयत्न केलाय. त्यानंतर ही कासव काही होती, त्याची आपण व्हिडिओ केलाय, खूप मजा येईल. काही साप आहेत बघितले तुम्ही. बघा हा साप कसा 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 डोलतोय. हे अजगर बघा. आणि इथेच आपलं जे सापाचं उद्यान आहे ते समाप्त झालेलं आहे. पुढे चालू आपण. आता असंच आपण समोर जाऊ. हे निसर्गरम्य वातावरण, आणि हे बघा हे हत्ती दिसतंय. असंच आपण पुढं जातोय. पुढं बघत जाल तर इथे आपल्याला जे तुम्हाला मी मोटरसायकल किंवा मोटर व्हेकल जी आहे त्याचं इथं तिकीट मिळेल. अगदी 40 रुपये तिकीट आहे आणि 40 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे सफारी जी आहे ती कव्हर होईल, ही जंगल सफारी. त्यानंतर हे बघताय तुम्ही मेडिकलचे जी काही मुलं आलती इथे ह्या सहलीसाठी, ट्रिपसाठी येतात लोक, वन डे ट्रिप करतात. हे बघा हा अस्वल बघा कसा कसा बघतोय. येतच नव्हता हा आला, आणि हे बघा हा रुसून गेला. बघा हे दोघं जण खेळत होते, त्यांची पण मी व्हिडिओ कॅप्चर केलाय, खूप चांगल्या पद्धतीने केलाय, पण ठीक आहे. आणि आता आपण बघतोय पुण्यातील फेमस जो जागोजागी दिसतोय बिबट्या. ह्यो जो बिबट्या आहे, ह्यो बिबट्या तर काही दिसला नाही, पण इथं बाकी बिबटे खूप होते. बघा बघा कसे बघतायत बघा. अरे हा बिबट्या तर इथं काहीतरी करतोय झालं वाटतं. आणि हा इथं बिबट्या दिसला होता, आणि हा तसंच आम्ही समोर गेलो तर आहे काय, बहुतेक बिबट्याचं पोट दुखत होतं. तर बिबट्या इथे ना भाजी, म्हणजे हिरवी भाजी, म्हणजेच हिरवी वनस्पती खात होता. आणि ते एकदम नवलच की
बघा परत एक व्हिडिओ काढलाय, त्यामध्ये पण तो हिरवं गवत खातोय, म्हणजेच हिरवी वनस्पती खातोय, याचा अर्थ त्याचं पोट दुखत असावं असा कुत्र्यावरनं आपण अंदाज लावू शकतो. कारण की कुत्रं जेव्हा बिमार पडतं किंवा त्याचं पोट दुखतं तेव्हा तो असं करतो. हे बघा, यो वाघ्या, वाघ जंगल का राजा नहीं बोल सकते हम लोग, पर ठीक आहे. आणि हा पांढरा जो आहे तो वाघ आम्हाला दिसला होता आणि तो सुद्धा आम्ही बघितला. थोडे म्हातारे झाले तिथले जे वाघ आहेत ते, पण ठीक आहे, बघण्याच्या लायकीचे आहेत. खूप थकलेला असा वाटत होता तो, म्हणजे जास्त वय झाले असं दिसत होतं. आणि लोक एवढी गर्दी करत होते त्याला बघण्यासाठी, आणि तो त्या खड्ड्यात जात होता, परत वरती येत होता. त्याला पण मज्जा वाटत होती या सगळ्या गोष्टींची. कदाचित तो त्रासही देत असावा, पण ठीक आहे की त्याने आम्हाला सगळे व्हिडिओज वगैरे व्यवस्थित काढू दिले. तसंच आम्ही समोर बघणार, पण हा जास्तच खेळत होता म्हणून ह्याचेच व्हिडिओ इथे कॅप्चर केले. बघा परत आलाय तो, आणि तो आता मला वाटतं असाच पाणी प्यायला जातोय. तर अंदाज खरा ठरला आणि तो पाणी प्यायला गेला. बघा स्वच्छता किती की त्यानं हात झटकलाय स्वतःचा, म्हणजेच त्याचा तर हातच झाला ना समोरचा, काय राव. आणि तो बघा पाणी पितोय. त्यानंतर असंच आपण समोर जाऊ. समोर गेल्यानंतर आम्हाला दिसलं बघा, काही दिसलं नाही. अरे हा बैल दिसला नाही, याक म्हणतात त्याला, याक. नंतर हे कायवीट वगैरे बघितली, आणि ह्यांचीच जी प्रजाती आहे ती नंतर बघत मी जिराफ आणि जो आपला जंगलाचा राजा आहे तो मिस केलाय. पण सेकंड टाइम जेव्हा जाईल तेव्हा मी नक्की कव्हर करेल. सध्या हे बघून घ्या. हे बघा, ह्यो कोल्हा तर काही दिसला नाही, पण त्याचा फोटो इथे दिसला. आणि ह्यो लांडगे, अरे काय 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 शिवना पाणी खेळत होते बघा. हे थांबला एका ठिकाणी, आणि त्याचा मी फोटो एक छानसा कॅप्चर केला आणि तो टाकला. हे बघा, हरणाचं पिल्लू, किती छान गोंडस बघा. यांचे काही असे मस्त मी सीन घेतलेत, ते बघू शकता तुम्ही. आणि खरंच तुमचे पैसे बसवलेत इथे येऊन तुम्ही खूप आनंदी व्हाल. एका दिवसाचं एक छान प्लॅन करून तुम्ही येऊ शकता आणि आपल्या लेकरांना, लहान बाळांना सोबत घेऊन येऊ शकता. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.